नमस्कार. मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रहतारे बोलतात ज्योतिष कार्यालय निप्पाणे. आज आपण मीटिंगवरतीच रेकॉर्डिंग करताय. पर्सनल रेकॉर्डिंग असं की नाही होईना झालंय. वेळ मिळत नाहीये. आज आपण विषय घेतलाय जातक आणि शिक्षण. म्हणजे शिक्षण की नाही त्याला की नाही कोणत्या क्षेत्रातनं मिळतंय, कसं मिळतंय याचा आपण की नाही सविस्तर विचार करूया. ज्यावेळेला हे शास्त्र तयार झालं, त्यावेळेला वर्ण होते. त्यावेळेला 12 बलुतेदार, 18 अलुतेदार यांच्यामध्ये एक नाही जीवन विखुरलेलं होतं. ज्या ठिकाणी रोटीबिटी चालत होती, तो पारंपरिक व्यवसाय होता. ज्योतिषशास्त्रातून शिक्षण होतंय, त्या शिक्षणाचं बेनिफिट मिळतंय, या सगळ्या गोष्टीने त्यावेळेलाही ज्ञात होत्या. आणि हे म्हणूनच त्या शिक्षणाचा कसा फायदा होईल, कसं त्याला शिक्षणातनं अडचण येईल, त्या शिक्षणाचा त्याला कुठं फायदा होणार नाही, का होणार नाही, यासाठी सुद्धा की नाही त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. या सांगत असतेवेळी त्यांनी मग शाप, उपशाप यातनं की नाही काही उदाहरणं त्यांनी दिली. मग कर्णासारखं उदाहरण आपल्याला घेता येईल किंवा अशा अन्य की नाही महाभारतातली उदाहरणं आहेत, की जिथं जिथं त्यांनी शाप, उपशाप अशा पद्धतीनं ती उदाहरणं घेतली. मग इथं आपण तो विचार न करता आपण जे कोणी विचार करणार आहे, तो आजचा आजच्या जीवनाचा, आजच्या वेळेचा आणि पूर्वीचा. आम्ही ज्यावेळेला की नाही शिक्षण घेतलं त्यावेळेला फक्त की नाही आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स एवढेच लाईन होत्या. फार काही त्याच्यामध्ये नव्हतं. आज मात्र हजारो लाईन झालेत. वेगवेगळ्या शाखा झालेत, वेगवेगळे शॉर्ट कोर्स झालेत आणि आज जातक किंवा जातकाचे आई-वडील विचारतात, की माझ्या जातकाला कोणत्या साइटला घालू? त्यांची शंका, त्यांचा प्रश्न हा त्यांच्या बुद्धिमत्तेप्रमाणे बरोबर आहे. मग ज्योतिषशास्त्र या गोष्टीला मान्यता देतं का? हा एक सर्वसाधारण प्रश्न झाला. मग ह्या ठिकाणी तुम्ही कोणत्या पद्धतीनं याचा विचार करता? ज्योतिषशास्त्र कोणत्या पद्धतीनं याचा विचार करताय? या गोष्टीचा आपण विचार करूया. प्रत्येक माणूस, स्त्री असू दे, पुरुष असू दे, जन्माला येणारा जातक, मनुष्य जातक. ज्या ठिकाणी जनावर येणार नाही. कारण फक्त ह्या ठिकाणी पत्रिका बघितली जाते ती मानवाची. कारण त्यांच्यामध्ये कुंडलिनी आहे. कुंडली आणि कुंडलिनी हा जो विषय आहे, हा परत कधीतरी आपण घेऊया. मनुष्याच्या शरीरामध्ये असलेली कुंडलिनी ही जागृत होते, काही वेळेला सुप्त अवस्थेत राहते. या सगळ्या गोष्टीने आपल्याला ज्ञात आहेत. आज समाजामध्ये मी कुंडलिनी जागृत करून देतो, असं सांगून पैसे घेणारेही लोकं आहेत. पण अशी कुंडलिनी जागृत करता येत नाही. कुंडलिनी ही फक्त आणि फक्त त्याच्या गुरुलाच की नाही जागृत करता येते आणि तो मग गुरु कोणी कसाही असू दे. आज शिक्षण होतंय. शिक्षणाचा फायदा होणं, म्हणजे त्या शिक्षणातनं त्याला नोकरी लागणं, त्यातनं त्याला इन्कम होणं, त्याचा प्रपंच चालणं, त्याचं जीवन चालणं, हा एक सर्वसाधारण मानवाचा संकल्पना असते. आणि ही संकल्पना ज्यावेळेला आपल्याला सुरुवातीला तो मनामध्ये घेऊन एखाद्या क्षेत्रामध्ये उतरतोय, त्यावेळेला मात्र पुढे जाऊन त्याच्या स्वप्नाचा पार चिंध्या-चिंध्या झालेल्या आपल्याला दिसतात.
कारण त्याचं शिक्षण एक पद्धतीनं झालेलं असतंय. त्या शिक्षणाचं त्याला की नाही कुठं बेनिफिट मिळत नाही. तो की नाही एक लाईनला शिक्षण घेतोय, जाताना दुसऱ्याच लाईनला जातोय. तिथं त्याला बेनिफिट मिळेल, न मिळेल हाही भाग राहतोय. शिक्षण. मग आम्ही फक्त शाळेत जाऊनच शिक्षण घेणार का? एखाद्या वेधशाळेमध्ये जाऊनच आम्ही शिक्षण घेणार का? एका कॉलेजमध्ये जाऊनच आम्ही शिक्षण घेणार का? तर बिलकुल नाही. आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांकडनं शिक्षण घेत असतोय आणि हे शिक्षण आपल्याला आयुष्यामध्ये कुठं ना कुठेतरी त्याचा फायदा होत असतोय किंवा नुकसान होत असतंय. आपण एखादी कला शिकतोय. मग ही कला हजारो कलामधली की कला असेल. जेवण करणं ही देखील एक कला आहे. रांगोळी काढणं ही देखील एक कला आहे. भाषण करणं ही देखील एक कला आहे. तर ॲक्टिंग करणं ही देखील एक कला आहे. मग ही कला शिकल्यानंतर त्या कलेचा काय उपयोग होतो? मग तो किती काळ होतो? कसा होतो? त्यानंतर त्या शिक्षणाचा, त्या कलेचा, त्या जातकाला कशा पद्धतीनं फायदा होण्याचं बंद पडतंय. याचा विचार आपल्याला करायचा आहे. मनुष्य जन्माला आल्यानंतर सर्वसामान्य माणसाला बुद्धी दिलेली आहे देवानं. बुद्धी नाही असा मनुष्य नाही. आणि ज्याला बुद्धी कमी आहे किंवा त्याला विपरीत आहे, तो मॅड आहे. एखादा आंधळी व्यक्ती असेल किंवा एखादा आंधळा किवंडा असेल, तरी देखील त्याला बुद्धी ही असते. मग त्या बुद्धीतून तो शिकलेली कला ही वापरत असतोय. त्या कलेचं त्याला बेनिफिट मिळत असतंय आणि त्या बेनिफिटचा तो आयुष्यभर उपयोग करून घेतोय. एखादा चोर असतोय. चोरी करण्याची देखील एक कला आहे. आपण बघतोय पाकीटमार. पाकीटमाराची देखील एक कला आहे. असं सगळ्यांनाच पाकीट मारायला जमत नाही. आणि त्याच्यामध्ये जर तो चुकला, तर मग तो मार खातोय. आणि तोही त्यावेळेला बऱ्याच वेळेला मार खातोय. मग ही जी कला आहे, ही कला बोटाची कला आहे. फक्त बोटं. मग हे आपण कुठनं बघतोय? तर पंचम स्थानातच बघतोय ना. एखादा जुगारी असतोय. तो जुगार खेळायला शिकतोय. आणि जुगार खेळायला शिकल्यानंतर वेगवेगळे जुगार हं. म्हणजे एकच प्रकारचा जुगार नव्हे. तो देखील जुगार ज्याचा माईक चालू आहे त्यानं प्लीज माईक अनम्यूट करा. नाहीतर रेकॉर्डिंग व्हायला लागलंय. आता हे देखील रेकॉर्डिंग झालं. ती कला आहे. आणि ही कला आपण बघतोय. तर ती पंचम स्थानावरनं बघतोय. मग पंचम स्थानच त्याला कारणीभूत आहे का? तर नाहीये तसं काही. त्याला वेगवेगळे टाइप महत्वाचे आहेत. जेवण करतात बायका. पुरुषही जेवण करतोय. पण मास्टर सगळेजणच होत नाहीत. सगळ्यांचं जेवण सारखं लागत नाही. म्हणजे ती देखील एक कला आहे. आणि ती देखील एक शिक्षण आहे. आणि हे शिक्षण मिळणं आणि त्या शिक्षणाचं त्याला बेनिफिट मिळणं. याला आपण काय म्हणणार आहे, त्या शिक्षणाचं बेनिफिट मिळालं. एखादी गृहिणी आहे. अत्यंत सुंदर स्वयंपाक करते. आजूबाजूचे पै-पाहुणे सगळे तिला नावाजतात. पण त्या बाईनं आयुष्यभर जेवण सुंदर केली आणि जेवण काय केले?
सगळ्यांना खाऊ घातली, तिची वाह घेतली. तिला त्याचा काय फायदा झाला? तिचा की नाही तिला फक्त तिला मोठेपण मिळालं. तिच्यातनं तिला की नाही जे काही समाधान मिळणार आहे, तेच तिला की नाही फायदा झाला. पण एखाद्या स्त्रीनं त्या कलेचा जर आर्थिक उपयोग करून एखादा व्यवसाय चालू केला, तर मात्र की नाही त्या की नाही कलेचा तिला फायदा होणार आहे. आणि तो फायदा, आर्थिक फायदा कधी चालू होणार आहे? कधी वाढणार आहे? वाढला तर तो किती वाढणार आहे? आणि मग ह्या गोष्टी आपल्याला पत्रिकेतून लक्षात येतात. बघे, दरवाजा बंद कर. तो लक्षात येणार आहे. मग ह्या ठिकाणी जर का तुम्ही शिक्षणामध्ये जर नाही येणाऱ्या जर अडचणी असतील, तर तो भाग वेगळा होतोय. आणि जर का शिक्षणामध्ये अडचणी न येता त्या व्यक्तीचं शिक्षण जर झालं असेल आणि शिक्षण होऊन जर त्याच्या लाईफमध्ये नंतर जर प्रॉब्लेम येणार असतील, तर तेही तुम्हाला जन्म लग्न कुंडलीतनं समजतंय. जातकाच्या आई-वडिलांना, जातकाला त्याच्याबद्दल की नाही कधीही वाईट सांगितलेलं आवडत नाही. ही पहिली गोष्ट. हे सर्वसामान्य आहे. पण अत्यंत टॉपर असलेली मुलं, गोल्ड मेडलिस्ट असलेली मुलं, त्याच्या जीवनामध्ये शिक्षणामध्ये शिक्षण तर झालं, पूर्ण झालं, पण त्याचं बेनिफिट झिरो मिळालेली उदाहरणं आपल्या समाजामध्ये आहेत. म्हणजे गोल्ड मेडल मुलं आहेत. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये हां. पण त्यांच्याकडनं त्या व्यवसायामध्ये काहीही होत नाही. मग हे का? कारण कारण या त्या पत्रिकेमध्ये त्याचा शिक्षणाचं बेनिफिट न मिळण्याचा योग असतोय. आपण बघतोय. समाजामध्ये अशीही की नाही काही व्यक्ती आहेत, की सुरुवातीला अत्यंत टॉप असतात. त्यांच्या शिक्षणातून त्यांच्या व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये. व्यवसाय, नोकरी सगळं टॉप आहे. टॉप असतात. आणि हे असलेले टॉप काही दिवसानंतर, काही वर्षानंतर अचानकच गायब होतात. त्यांनी तो व्यवसाय सोडून देतात. आणि हा व्यवसाय सोडून दिल्यानंतर त्यांनी त्या व्यवसायापासून इतके लांब जातात, की त्या शिक्षणाचा, त्या व्यवसायाचा काहीही संबंध राहत नाही. म्हणजे तिथं की नाही काय झालं, तुम्हाला त्या शिक्षणापासून मिळणारे बेनिफिट बंद झालं. म्हणजे तुम्ही तिथं लॉस झाला. मग ही परिस्थिती का होते? तर त्याला जन्मलग्न पत्रिका कारण असते. अत्यंत हुशार असलेली व्यक्ती असते. शिक्षणामध्ये चांगली प्रावीण्य असते. आणि अशी व्यक्ती ज्यावेळेला शिक्षण घेते, व्यवसाय करते किंवा नोकरी करते, त्यावेळेला ती व्यक्ती सगळ्यातनं चांगल्या पद्धतीनं ती मार्क करत असते. पण त्याला मिळणारं जे बेनिफिट आहे, म्हणजे पगार किंवा त्याचं इन्कम, तो समजा जर का ₹100 काम करत असेल, तर त्याला ₹100 मिळाले पाहिजेत. पण प्रत्यक्षात मात्र त्याला ते ₹100 मिळत नाहीत. मग त्या ठिकाणी ₹25, ₹50, 60, 70, ₹80 अशा पद्धतीने त्याला पैसे मिळतात. म्हणजे तो काम तर करत असतोय. त्याच्यामध्ये माहीर असतोय. पण त्याला मिळणारं जे इन्कम असतंय, त्याच्यामध्ये तो मात्र की नाही काय असतोय, समाधानी असत नाही. तो म्हणतोय, "अरे त्याला मी एवढं की नाही काम करायला लागलोय. मी एवढा हुशार आहे. माझं काम मी प्रामाणिकपणाने करायला लागलोय. सगळं की नाही मी होतंय. पण मला याचं जे काही बेनिफिट मिळालं पाहिजे ते मिळत नाही." एक एक उदाहरण घेऊया. कुठलाही एक क्लास झाला, एक 25 मुलं त्या क्लासमध्ये आहेत.
आणि 25 मुलंही की नाही पास झाली आणि की नाही बाहेर आउट झाली. 25 मुलांच्या पत्रिका वेगवेगळ्या आहेत, त्यांचं बेनिफिट वेगवेगळं आहे, त्यांना की नाही मिळणारा आर्थिक फायदा की नाही वेगवेगळा आहे. चांगला शिकलेला, चांगला की नाही म्हणजे क्वालिफिकेशन सगळ्यांचं एकच. पण त्याच्या आयुष्यामध्ये आर्थिक फायदा ढ पोराला मिळायला लागलाय. ढ पोरीला मिळायला लागलाय. जिला की नाही क्लासमध्ये काही येत नाही किंवा नंतर देखील की नाही तिला काही येत नाही. अशा व्यक्तीला की नाही फायदा मिळालेला आहे, पॅकेज चांगलं मिळालेलं आहे किंवा की नाही तिला प्रमोशन मिळालेलं आहे. मग कोणत्याही कारणानं असू दे, कोणत्याही कारणानं राखीव असू दे, तिला की नाही अन्य कुठल्याही कारणानं मिळालेलं आहे. आणि मिळालेलं हे जे की नाही हे आहे